नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका तुमचं प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले पाहत आहोत। ऑलरेडी आपण भरपूर फॉर्म्युले पाहिले, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा। आता या लेसनमध्ये आपण डेटाबेस रिलेटेड फॉर्म्युले पाहणार आहोत। ज्यावेळी डीच्या पुढे काहीतरी फॉर्म्युले असतात त्याला डेटाबेस फॉर्म्युले म्हणतात। म्हणजे डी सम असू द्या, डी मीन, डी मॅक्स वगैरे हे फॉर्म्युले डेटाबेस फॉर्म्युले झाले। डी स्टँड फॉर डेटाबेस। यासाठी डेटाबेस प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे डेटाबेसमध्ये प्रॉपर कॉलम हेडिंग वगैरे असणं गरजेचं आहे, तरच हे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करता येतात। तर या लेसनमध्ये आपण डी सम, डी मीन, डी मॅक्स पाहणार आहोत। ज्यावेळी आपण फ्रेंड्स सम इफ पाहिलं, मीन इफ्स पाहिलं, मॅक्स इफ्स पाहिलं, तर त्यावेळी सुद्धा काय होतं, मल्टिपल क्रायटेरिया होता आणि त्यावर आपण हे फॉर्म्युले अप्लाय केले होते। पण इथे सुद्धा जर मल्टिपल क्रायटेरिया असेल आणि आपल्याला जर इथे सम किंवा मीन मॅक्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यावेळी आपण डी सम, डी मीन, डी मॅक्स हे फॉर्म्युले यूज करू शकतो। ते कसं करायचं हे आता आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत। ते अगोदर तुम्हाला सुद्धा याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ना। सो प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर आतापर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन आणि यूजफुल असे व्हिडिओ तुम्हाला यापुढे सुद्धा चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। चला तर मग प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण येऊया स्क्रीनकडे। फ्रेंड्स, आपण पाहत आहोत डेटाबेस रिलेटेड फॉर्म्युले आणि मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की जे डेटाबेस रिलेटेड फॉर्म्युले आहेत ते जर आपल्याला शिकायचे असतील तर त्यासाठी आपला डेटाबेस प्रॉपर असणं गरजेचं आहे। डेटाबेस प्रॉपर असणं म्हणजे काय, तर प्रत्येक कॉलमला असं कॉलम हेडिंग वगैरे प्रॉपर असणं गरजेचं आहे। आणि हे असं आपण इथे डेटाबेस घेतलेला आहे। फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डी सम, त्याचप्रमाणे डी मीन आणि डी मॅक्स। ऑलरेडी तुम्ही हे पाहिलेलं आहे, सम इफ्स पाहिलेलं असेल, मीन इफ, मॅक्स इफ वगैरे हे फॉर्म्युले तुम्ही नक्की पाहिले असतील, कारण ऑलरेडी आपण हे फॉर्म्युले आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा। तर डी सम आणि सम इफ आणि सम इफ्समध्ये काय फरक आहे, तर प्रत्येकाची वेगवेगळी खासियत आहे। फ्रेंड्स, काय आहे हे प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि कुठे डी सम वापरायचं किंवा कुठे सम इफ्स वापरायचं हेही तुमच्या लक्षात येईल। तर डी समसुद्धा अगदी इझी फॉर्म्युला आहे आणि तो येणंसुद्धा खूप गरजेचं आहे, कारण तो सुद्धा आपलं काम अगदी काही सेकंदात करतो। तर पहा, आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला इथे क्वांटिटी, अमाऊंट आणि टोटल याची टोटल करायची आहे, म्हणजे याची सम करायची आहे। पण दिलेल्या क्रायटेरियानुसार आपण प्रोडक्ट जे इथे चॉईस करणार आहोत त्यानुसार इथे क्वांटिटीची, अमाऊंटची टोटल आपली आली पाहिजे, असा आपल्याला इथे टास्क आहे। तर अगदी इझी आहे, तुम्हाला माहीतच आहे। सम इफमध्ये सुद्धा आपण क्रायटेरिया रेंज वगैरे देत होतो, क्रायटेरिया देत होतो। सम इफ्समध्ये ज्यावेळेस मल्टिपल क्रायटेरिया असेल तर त्यावेळेस आपण सम इफ्स वगैरे यूज करत होतो। तर इथे जरी मल्टिपल क्रायटेरिया असेल तरी सुद्धा डी समने हा रिझल्ट किती झटपट येतो हे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण यामध्ये तुम्हाला खरंच यूजफुल असे ट्रिक्स पाहायला मिळणार आहेत। आता आपल्याला काय काढायची, क्वांटिटी कोणाची काढायची, हे माऊस, जिथे जिथे माऊस असेल त्यांची टोटल क्वांटिटी इथे आली पाहिजे, टोटल अमाऊंट आली पाहिजे आणि टोटल आली पाहिजे, टोटलची टोटल आली पाहिजे। ओके, तर त्यासाठी यूज करणार आहोत आपण डी सम। टॅब बटन प्रेस करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड, ज्यावेळेस आपण डी सम घेतो किंवा डी मॅक्स, डी मीन घ्या, म्हणजे डेटाबेस रिलेटेड कोणतेही फॉर्म्युले आपण जर घेतले तर तिथे तुम्हाला सगळीकडे त्याचे जे आर्ग्युमेंट आहेत ना ते आर्ग्युमेंट सेम पाहायला मिळतील। म्हणजे हे डेटाबेस फीड क्रायटेरिया हे आर्ग्युमेंट तुम्हाला सगळीकडे सेम पाहायला मिळतील। तुम्ही म्हणताल कसं काय सेम? हो फ्रेंड, सगळीकडे सेम आहेत आणि ते कसे अप्लाय करायचे ते आता आपण पाहणारच आहोत। फर्स्ट आर्ग्युमेंट काय आहे, आपलं डेटाबेस। तर आता परत एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण डेटाबेस इथे सिलेक्ट करतो त्यावेळेस असा पूर्ण डेटा आपल्याला घेता येणार नाही, कारण इथे प्रॉपर कॉलम हेडिंग नाहीत। नंतर असाही डेटा आपल्याला इथे घेता येणार नाही, म्हणजे कॉलम हेडिंगच्या खालीपासूनचा सुद्धा डेटा आपल्याला घेता येणार नाही, कारण मी तुम्हाला काय सांगितलं की कॉलम हेडिंग असणं गरजेचं आहे, कारण कॉलम हेडिंगनुसारच ते ट्रॅक करून आपल्याला रिझल्ट जनरेट करत असतो। सो कॉलम हेडिंगपासून आपला डेटा सिलेक्ट करणं गरजेचं आहे, म्हणून आपण कॉलम हेडिंगपासून असा डेटा सिलेक्ट केला
आणि आता हा फॉर्म्युला आपल्याला हॉरिझॉन्टल ड्रॅग करायचा म्हणून आपण याला काय करणार F4. हे F4 का करायचं, डॉलर साइन का यूज करायचं हे ऑलरेडी आपण भरपूर फॉर्म्युल्यामध्ये पाहिलेलं आहे, अगदी डिटेलमध्ये घेतलेलं आहे फ्रेंड्स आपण, ते नक्की पहा तुम्ही. त्यानंतर कॉमा, कॉमा नंतर फीड. आता फीड काय द्यायची आपल्याला की आपल्याला इथे काय रिझल्ट पाहिजे, कशाचा रिझल्ट पाहिजे ती फीड घेऊया आपण. तर आपल्याला पाहिजे क्वांटिटी. आपण हेही सिलेक्ट करू शकतो किंवा हेही सिलेक्ट करू शकतो किंवा डबल इनव्हर्टेड कॉमामध्ये आपण इथे QTY असं टाईप पण करू शकतो. बट आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे टाईप करावं लागणार आहे, एक्स्ट्रा स्पेस वगैरे इथे काही अलाउड नाही. किंवा आपण डायरेक्ट इथे कॉलमचा नंबर पण देऊ शकतो, म्हणजे डेटाबेसमध्ये तो कॉलम कितव्या नंबरवरती आहे, सेकंड नंबरवरती, सो सेकंड नंबरसुद्धा आपण इथे देऊ शकतो. बट आपल्याला हे हॉरिझॉन्टल ड्रॅग करायचं म्हणून आपण फक्त ही सेल सिलेक्ट केली. नंतर कॉमा. आता क्रायटेरिया, क्रायटेरिया समजून घ्या. क्रायटेरिया काय आहे आपला फ्रेंड्स, आपल्याला माऊसचा फक्त क्वांटिटी, अमाऊंट आणि टोटलची टोटल इथे आली पाहिजे. तर हे माऊस फक्त सिलेक्ट करून चालेल का फ्रेंड्स, तर नाही फ्रेंड्स. मी तुम्हाला परत एकदा सांगते की कॉलम हेडिंगनुसार आपल्याला इथे ट्रॅक होत असतं, सो आपल्याला इथे कॉलम हेडिंग सिलेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणून आपण ह्या कॉलम हेडिंग्सपासून डेटा आपल्याला म्हणजे क्रायटेरिया आपण सिलेक्ट केला आणि हे सुद्धा आपल्याला फॉर्म्युला ट्रॅक करायचं आहे म्हणून आपण फिक्स करूया. फिक्स करण्यासाठी परत एकदा F4 आणि करूया एंटर. आता एंटर केल्यानंतर पाहिजे क्वांटिटी 10 आहे का, माऊसची क्वांटिटी इथे 5 आहे, नंतर इथे 5 आहे, म्हणजे 10 रिझल्ट आपला ॲक्युरेट आलेला आहे. ते जर आपण ड्रॅग केलं तर ड्रॅग केल्यानंतर अमाऊंट इथं 1000 आलेली आहे आणि टोटल 5000 आलेली आहे. दिसतंय तुम्हाला इथे 500 आहे, नंतर इथे 500 आहे, त्याचं किती झालं 1000 आणि इथे 2500 आहे, इथे 2500 आहे, म्हणून आपली इथे अमाऊंट काय आलेली आहे 5000. म्हणजे आपला रिझल्ट ॲक्युरेट आलेला आहे. तुम्हाला दिसत असेल ॲज इट इज आपला ॲक्युरेट रिझल्ट आलेला आहे. म्हणजे आपण इथे काही क्रायटेरिया रेंज वगैरे न देता एकदम झटपट हा रिझल्ट मिळवलेला आहे. फक्त माऊस नाही फ्रेंड, दुसरे तुम्ही चेंज करून पाहू शकता. कीबोर्डचं पहा, कीबोर्ड इथे आहे, इथे कीबोर्ड आहे, नंतर इथे खाली पण कीबोर्ड आहे, तरीसुद्धा आपला रिझल्ट इथे सेम येतोय. फक्त माऊससाठीच नाही, इथे ड्रॉपडाऊन लिस्ट अगोदरच क्रिएट करून ठेवलेली आहे. ती कशी करायची हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल, तुमचा टाईम सेव्ह व्हावा म्हणून ऑलरेडी ही ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट करून ठेवलेली आहे. आपण वेगवेगळ्या प्रोडक्ट घेऊन सुद्धा तुम्हाला मी इथे रिझल्ट दाखवला आहे. आता समजा आपण इथे काही नाव चेंज करू. आता इथे समजा परत घेऊया माऊस, इथे क्वांटिटी त्याची चेंज करूया, 12 घेतली इथे, असं घेऊया. ओके. आणि आता पहा, आता आपण फक्त एकच क्रायटेरियासाठी हा DSUM यूज केला, बट ज्यावेळेस क्रायटेरिया मल्टिपल असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण DSUM यूज करू शकतो. ते कसं करायचं, समजा आपण ग्रेटर दॅन 3 घेतलं आणि CPUच्या ऐवजी आपण इथे घेतला माऊस. आता हे डिलीट करूया परत. आता क्रायटेरिया 2 झाले फ्रेंड्स, माऊस पण पाहिजे आणि त्याची क्वांटिटी ग्रेटर दॅन 3 पाहिजे. आता इथे समजा इथे 2 घेतला आपण, असे माऊस की त्यांची क्वांटिटी ग्रेटर दॅन 3 आहे, यांच्याच अमाऊंटची टोटल झाली पाहिजे आणि टोटलची पण टोटल झाली पाहिजे. तर त्यासाठी परत एकदा आपण यूज करणार आहोत DSUM टॅब बटन, डेटाबेस असा सिलेक्ट करायचा, पूर्ण डेटाबेस आपण सिलेक्ट केला. त्यानंतर फिक्स करण्यासाठी F4, नंतर कॉमा नंतर आपल्याला काय पाहिजे, आता इथे अमाऊंट पाहिजे म्हणून अमाऊंटचा आपण सिलेक्ट केला, नंतर परत कॉमा नंतर क्रायटेरिया. आता हे 2 क्रायटेरिया आपण एकाच वेळी असे सिलेक्ट करू शकतो. समजलं, एकाच वेळी हे दोन्ही क्रायटेरिया आपण सिलेक्ट करू शकतो. त्याला फिक्स करायचं आणि एंटर करायचं. तर पहा, अशी अमाऊंट आहे आपली 1000, म्हणजे 1000 आणि 8500 असा रिझल्ट आलेला आहे. का असा रिझल्ट आला इथे पहा, हे 12 आहेत म्हणजे हे 6000 आले, इथे 500 आले. ओके. आणि आणखीन कुठे माऊस ग्रेटर दॅन 2 आहे, इथे पण पहा प्रॉपर ॲक्युरेट रिझल्ट आपला इथे आलेला आहे. म्हणजे आपल्याला काही करायची गरज पडली काय, ज्यावेळेस आपण सम इफ्स यूज करतो. आता यासाठी आपल्याला काय यूज करावं लागलं असतं, सम इफ्स यूज करावं लागलं असतं ना, कारण सम इफ ज्यावेळेस मल्टिपल क्रायटेरिया असेल त्यावेळेस आपल्याला सम इफ्स यूज करावं लागतं. आता सम रेंजसाठी आपण घेतलं हे अमाऊंट, नंतर कॉमा, नंतर क्रायटेरिया रेंज 1. आता क्रायटेरिया रेंज 1 म्हणजे माऊस, तर माऊसचे क्रायटेरिया रेंज 1 घ्यावं लागेल आपल्याला. आपण ही सिलेक्ट केली, नंतर क्रायटेरिया, हा क्रायटेरिया घेतला, नंतर परत क्रायटेरिया रेंज 2. आता क्वांटिटीचा पण आपल्याला क्रायटेरिया घ्यावं लागेल, म्हणून हे तुमची रिव्हिजन होती ना फ्रेंड्स, यामुळे तुमची रिव्हिजन पण होत असेल म्हणून परत एकदा घेऊया. हा क्रायटेरिया सिलेक्ट केला आणि करूया एंटर. तर एंटर केल्यानंतर अमाऊंट इथं 1000 प्रॉपर रिझल्ट आलेला आहे. तुम्ही चेंज करून पहा. समजा आता इथे 2 आहे आणि इथे जर आपण 4 घेतलं तर रिझल्ट चेंज होणार आहे. आपला ॲक्युरेट रिझल्ट आलेला आहे आपला DSUM यूज करून सुद्धा. समजलं फ्रेंड DSUM कसं यूज करायचं ते. फ्रेंड्स, सम इफ
किंवा सम इफच्या ऐवजी सुद्धा तुम्ही डी सम यूज करू शकता. तर असे मल्टिपल क्रायटेरिया सुद्धा आपण देऊ शकतो. दुसरंही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही चेंज करून पहा. समजा आता कीबोर्ड आहे, कीबोर्डचा पण रिझल्ट येईल. समजा इथे 2च घेतलं, कीबोर्डचा पण रिझल्ट येईल आपल्याला. हे पहा कीबोर्डचा एकाच ठिकाणी कीबोर्ड आहे 1000 6000 हा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे आपण चेंज पण करू शकतो, काही हरकत नाही. तिथे अमाऊंटचा सुद्धा क्रायटेरिया देऊ शकलो असतो आपण. ग्रेटर दॅन 1000 5000 असेल तर त्यांचा फक्त रिझल्ट पाहिजे. तर असे वेगवेगळे क्रायटेरिया आपण देऊ शकतो. त्याची प्रॅक्टिस तुम्ही पण नक्की करून पहा. पण हे डी सम नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं असेल. आता नेक्स्ट पाहूया आपण डी मीन आणि डी मॅक्स. आता डी मीन आणि डी मॅक्स पण खूप इझी आहे. समजा पुणे सिटीमध्ये मॅक्झिमम किती सेल झालाय. समजा पुणे सिटीमध्ये लॅपटॉप, आता पुणे सिटीमध्ये लॅपटॉप नाही, पुणे सिटीमध्ये माऊसच दिसतोय आपल्याला इथे. तर पुणे सिटीमध्ये मॅक्झिमम किती सेल झाला हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण डी मीन किंवा डी मॅक्स यूज करतो. आता मॅक्स इप्स आणि मीन इप्स हे फंक्शन आपल्याला कुठे पाहायला मिळतात की 2019 पासून आपल्याला हे पाहायला मिळतात. 2016 मध्ये हे फंक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. सो त्यासाठी आपल्याला इथे डी मीन आणि डी मॅक्स आहेत ना, तर ते आता माहिती करून घेऊया. तर घ्या डी मॅक्स टॅब. आता पहा, मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे आर्ग्युमेंट सेमच दिसतील, डेटाबेस, फीड आणि क्रायटेरिया. तर सेमच आर्ग्युमेंट आहेत. डेटाबेस सिलेक्ट करा, त्यानंतर कॉमा, फीड. फीड काय पाहिजे आपल्याला, सेल्स पाहिजे किती झाला आहे तो, नंतर कॉमा आणि क्रायटेरिया. क्रायटेरिया काय पाहिजे आपला की सिटी आणि पुणे, आणि प्रोडक्ट काय पाहिजे माऊस. तर दोन्ही पण क्रायटेरिया आपण एकाच वेळी सिलेक्ट करू शकतो. फक्त जर सिटी आणि पुण्यामध्ये सगळ्यात जास्त सेल्स किती झाला एवढं जर फाइंड आउट करायचं असेल तर फक्त सिटी आणि पुणे सिलेक्ट करूया अगोदर आणि एंटर करूया की 890 आहे याचा सगळ्यात जास्त. सिटी पुणेमध्ये 890 आहे. पुण्याऐवजी जर तुम्हाला जर इथे ठाणे घ्यायचं असेल, ठाणे आहे का, हो आहे, ठाणे घ्या. ठाणेमध्ये 235 एकच आहे ठाणेमध्ये, तर तेवढाच इथे आलेला आहे. तर हे फक्त हे झालं. जर आपल्याला क्रायटेरिया जर माऊस पण इथे घ्यायचा असेल तर तोही आपण घेऊ शकतो. फक्त सिलेक्ट करताना हे दोन्ही पण जे आहे सिटी आणि प्रोडक्ट कॉलम हेडिंग सहित सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं. आता इथे ठाणे एकाच ठिकाणी आहे म्हणून तेवढंच येते. आता मुंबई जर घेतलं तर मुंबईला माऊस नाहीच आहे, मुंबईला माऊस नाही आहे, सो त्याचं 0च आलं. म्हणून आपण परत एकदा पुणे घेऊन पाहूया आणि पहा रिझल्ट 890. मॅक्झिमम किती आहे 890 पुण्याचा माऊस. आणि जर आपण इथे चेंज केलं 1500 केलं तर 1500 रिझल्ट येणार आहे. म्हणजे 1500 हा सुद्धा रिझल्ट आला. म्हणजे मॅक्स आपण किती झटपट काढू शकतो फ्रेंड्स. आता समजा नेक्स्ट इथे सांगली घेऊया आणि घेऊया कीबोर्ड. आणि आता इथे काय करूया आपण, फक्त ही फीड फिक्स करूया, F4 करूया, फक्त तेवढंच सिलेक्ट करूया. आणि हा फॉर्म इथे पण फिक्स करूया. बाकीचं सुद्धा हे जे घेतलंय आपण ते हे फिक्स करूया. हे सर्व आपण फिक्स केलं. फिक्स कशासाठी केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला व्हर्टिकल ड्रॅग करायचा आहे. आणि आता जर तुम्ही पाहिलं रिझल्ट, आता इथे पहा, इथे तर रेंज सिलेक्ट केलेली आहे त्यांनी, ही पूर्ण रेंज सिलेक्ट झालेली आहे, दिसतोय ना तुम्हाला. F2 पासून G4 पर्यंत रेंज सिलेक्ट झालेली आहे. तरी सुद्धा त्यांनी सांगली कीबोर्डचा रिझल्ट किती दिला आपल्याला 1500. बट सांगली कीबोर्डचा मॅक्झिमम रिझल्ट कुठे आहे का 1500 नाही फ्रेंड्स. असं का झालं, कारण ज्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वरून खाली असा ड्रॅग करतो त्यावेळेस वरचा जो क्रायटेरिया आहे, वरचा जो रिझल्ट आहे तो ॲज इट इज घेतला जातो. बट त्याऐवजी जर इथे डी मॅक्सच्या ऐवजी जर आपण डी मीन यूज केलं आणि काय केलं फक्त एंटर केलं तर आता पहा सांगली आणि कीबोर्डचं मिनिमम 450 आहे. हे पहा इथे मॅक्झिमम आहे 650 आणि इथे मिनिमम आहे 450. तर 450 आपला रिझल्ट आलेला आहे. म्हणजे आपण जर खालच्या सेलमध्ये परत एकदा जर फॉर्म्युला टाईप केला तर ते समोरच्या व्हॅल्यूनुसार आपला रिझल्ट इथे येतोय. पण ज्यावेळेस आपण ड्रॅग करायला जातो त्यावेळेस तो वरचाच रिझल्ट आपल्याला परत येतो. सो हे ड्रॅग करायला जाऊ नका. ड्रॅग करता गडबड होऊ शकते, म्हणून ही गोष्ट तुम्हाला क्लिअर केलेली आहे मी. तुम्ही याची जर व्हॅल्यू चेंज करून पाहिली, समजा इथे सांगली कीबोर्ड आहे, इथे जर फक्त एक डिजिट काढा तर इथे 60 येणार आहे. हे तुम्हाला डी सम, डी मीन आणि डी मॅक्स हे नक्कीच समजलं असेल. याचा यूज तुम्ही नक्कीच करून पहा. फ्रेंड्स, डेटाबेस रिलेटेड फॉर्म्युले आपण अगदी डिटेलमध्ये पाहिले आणि माझी अपेक्षा आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं असेल. जर चुकून कोणाचं लाईक करायचं राहिलं असेल तर त्यांनी लगेच लाईक करा.
त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. फ्रेंड्स, हे फॉर्म्युले तुम्हाला कधी येतील? ज्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस कराल त्याच वेळी. आणि मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.